मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये बहुतांश महिलांचे अर्ज हे अप्रूव्ड झालेले आहेत। तसे स्टेटस त्यांना त्यांच्या ॲपमध्ये दिसत असल्या कारणाने आपला अर्ज हा सक्सेसफुली जमा झाला, तो सक्सेसफुली अप्रूव्ड झाला, या कारणाने माता भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, एक अशी सुद्धा प्रोसेस आहे जी तुम्ही जर फॉलो केलेली नसेल तर येत्या 19 तारखेला म्हणजे रक्षाबंधनला जो काही पहिला हप्ता 3000 रुपये हा महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही। म्हणूनच सांगेल की जर तुमचाही अर्ज अप्रूव्ड झालेला असेल तर हे काम तुम्ही लगेच करायला पाहिजे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व काही माहिती व्यवस्थित असल्याची खात्री करा आणि गरज पडल्यास माहिती अपडेट करून घ्या। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। योजना सुरू झाल्यापासून सरकार नेहमी सांगतंय की योजनेचा लाभ म्हणजे 1500 रुपये दर महिना हे महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत। डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आता हे सक्सेस होण्यासाठी आधार कार्ड आणि महिलेचे बँक अकाउंट हे लिंक असणे फार गरजेचे आहे। त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगितले जात आहे की अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक अकाउंट असायला पाहिजे आणि त्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेला लिंक असायला पाहिजे। आता महिलांनी अर्ज भरला, अर्जामध्ये जो काही बँक अकाउंट नंबर त्यांनी भरलेला आहे तो त्यांच्या आधारसोबत लिंक आहे किंवा नाही, किंवा दुसराच बँक अकाउंट लिंक आहे। आता हे कसे कळणार? अनेकांना ते माहिती असते, पण माहिती नसेल आणि तिथे जर वेगळंच बँक अकाउंट लिंक असेल आणि तुम्ही अर्जावर वेगळाच बँक अकाउंट नंबर दिलेला असेल तर मात्र पैसे वेळेवर मिळणार नाहीत। त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या गुगल ब्राउझरमध्ये आधार लॉग इन असं टाईप करून सर्च करा। जी पहिली वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा। आता इथे आलेल्या पेजवर उजव्या बाजूला लॉग इन बटन तुम्हाला दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आलेल्या पुढच्या पेजवर इथे तुमचा 12 अंकी आधार नंबर टाईप करा, त्याखाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा इथे एंटर करा आणि लॉग इन विथ OTP हे बटन क्लिक करा। काही सेकंदातच तुम्हाला तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल। तो OTP या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि नंतर लॉग इन बटन क्लिक करायचे आहे। आता तुमच्या आधारसोबत जी काही माहिती उपलब्ध आहे ती सर्व इथे बघता येते। जसे या ठिकाणी छोटासा तुम्हाला तुमचा एक फोटो दिसेल, जर त्यावर क्लिक केले तर तुमचे आधार कार्ड समोर दाखवले जाईल। त्याखाली फ्लिप आधार कार्ड यावर क्लिक केले तर मागच्या बाजूचा पत्ताही दाखवला जाईल, म्हणजे दोन्ही गोष्टी तुमची जन्मतारीख, नाव, पत्ता या सर्व गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात। पण नेमके कोणते बँक अकाउंट आधारसोबत लिंक आहे हे बघण्यासाठी थोडं खाली स्क्रोल करा आणि बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा। आता नवीन पेजवर तुमच्या आधार कार्डसोबत कोणते बँक अकाउंट लिंक आहे, तसेच लिंक असलेले हे बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे किंवा इनॅक्टिव्ह ते सुद्धा तुम्हाला समजेल। जसे या आधार कार्डसोबत एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड हे अकाउंट लिंक तर दाखवत आहे, पण त्याचे बँक सीडिंग स्टेटस हे इनॅक्टिव्ह आहे। मग आता अशा इनॅक्टिव्ह स्टेटस असलेल्या आधार लिंक बँकेत पैसे येतील का? त्यामुळे जर तुमचा सुद्धा अर्ज हा अप्रूव्ड झाला असेल तर लगेच तपासा। जो बँक अकाउंट नंबर तुम्ही तुमच्या अर्जामध्ये भरलेला आहे तोच बँक अकाउंट नंबर तुमच्या आधारसोबत लिंक आहे का आणि त्याचे बँक आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे का? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।